आणि रॅपिडोवरती 3 ट्रिप 362 रुपये। आता चेक करतोय, आता इथून लेफ्ट साईडने आवाज येतोय टायरच्या इथून, बघूया दादा चेक करतोय। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट 2025। गेले 5 दिवस सगळीकडे खूप पाऊस होता, म्हणजे खूपच होता, कंटिन्यू पाऊस होता। त्याच्यात 2 दिवस तर असेच गेले, म्हणजे 19 आणि 20 तारखेला तर काही धंदाच झाला नाही मित्रांनो। मी थोड्या वेळासाठी फक्त रिक्षावर गेलो होतो, तर काही जास्त धंदा झाला नाही। तर आज बघूयात, आज पाऊस थोडा ओसरलाय, म्हणजे आज पाऊस नाही आहे सकाळपासून, कालपासूनच पाऊस थोडा ओसरलाय। आज 21 तारीख आहे आणि मित्रांनो आज बघूयात कसा धंदा आहे। मी निघालोय आता वाजलेले आहेत, ते बघा 8 वाजल्यात, 8:04 झालेले आहेत आणि मी आहे वसंत विहारला। तर मी गॅस फुल केलेली आहे ऑलरेडी मित्रांनो, 260चा गॅस भरला होता। आता बघूयात दुपारपर्यंत कशी कमाई होते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। तर या माझ्यासोबत, चला। मगासपासून ना, म्हणजे सकाळपासून गाडी चालवतोय तर असा कचकच आवाज येतोय लेफ्ट साईडने टायरच्या इथून। तर मला तरी वाटतं की ते ग्रीसिंग न केल्यामुळे तो असा आवाज येत असेल, मला तरी वाटतं ते। पण आता मी इथे आलोय, बघा इथे जवळच, इथे बाजूलाच हे आहे, मेकॅनिक आहे, ऑटो रिक्षाचा गॅरेज आहे। तर मी इथे आहे, कापूरवाडीला आहे, बघा इथे माझी वडा आणि कापूरवाडीच्या मध्ये इथे आहे, विवियाना मॉलच्या सर्व्हिस रोडला आहे। तर इथे लेफ्टला आहे मेकॅनिक, त्याला विचारतो, बघतो, एकदाची शंका दूर करतो काय प्रॉब्लेम आहे। आता चेक करतोय, आता इथून लेफ्ट साईडने आवाज येतोय टायरच्या इथून, बघूया दादा चेक करतोय। तर मित्रांनो, मला वाटलं होतं तेच झालंय, ग्रीसिंग करायला लागेल मला। ग्रीसिंगमुळे तो असा कचकच आवाज येतोय लेफ्ट साईडने, तर ते कसा ग्रीसिंग सुकल्यामुळे थोडासा तसा आवाज येतोय। मला वाटलंच होतं तोच प्रॉब्लेम असेल। तर आता 1-2 दिवसात मी जाणारच आहे सर्व्हिसिंगला, तर तिकडे जाऊन सगळी पूर्ण गाडीची सर्व्हिसिंग करून घेणार आहे। तर बघूयात आता मित्रांनो, प्रॉब्लेम तर समजलेला आहे आपल्याला, म्हणजे मला तर माहीतच होतं, कळलंच होतं की असाच प्रॉब्लेम असेल, पण एकदा म्हटलं मेकॅनिकला वगैरे विचारून बघूयात। तर तो पण तेच बोलला की ग्रीसिंगचा प्रॉब्लेम आहे, ग्रीसिंग नाही झालेली म्हणून, ती जागा सुकलेली असते म्हणून तो तसा आवाज येतो कचकच। तर बघूयात आता 2-3 दिवसात सर्व्हिसिंगला जाईल, 1-2 दिवसात, तेव्हा बघूयात, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात। तर मित्रांनो, मुलुंड ठाणे करत मी आता कोलशेतला आलो। इथे कल्पतरू पार्क सिटी आहे, ग्रँड सेंट्रल पार्क, तुम्हाला माहीतच असेल, कधी गेले असाल तुम्ही। तर तिकडे मी उभा आहे बाहेर आणि मी तुम्हाला आता दाखवतो, हे बघा केवढे झालेत माझे। उबरवरती 4 ट्रिप घेतल्या होत्या 537 रुपये आणि रॅपिडोवरती 3 ट्रिप 362 रुपये। तर ओलावरती तर काही नाही घेतलं मित्रांनो, तर टोटल 899 झालेले आहेत, म्हणजे 900 रुपये झालेले आहेत मित्रांनो। आणि गॅस बघा, एक गाडी संपलेली आहे आतापर्यंत। तर मित्रांनो 900 रुपये झालेले आहेत। ती दुसरी गाडी पण बहुतेक आता थोडी चालवली तर संपेल मित्रांनो, पण 900 रुपये झालेले आहेत। तर आता इथून मी मित्रांनो जातोय घरी आता, कारण आता वाजलेले पण आहेत बघा, 12 वाजल्यात, आता 12 वाजल्यात। तर आता घर जवळ असल्यामुळे म्हटलं आता घरीच जाऊ मित्रांनो। जातोय आता इथून घरी। व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। आणि जो प्रॉब्लेम होता तो पण समजलाय आता,
1-2 दिवसात मी गाडी सर्व्हिसिंगला नेईल, त्याच्यात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.